पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या रेनगर गृह प्रकल्पासाठी प्रलंबित 250 कोटींच्या बीज भांडवलाची तरतूद तसेच कॉम्रेड गोदूताई परुळेकर महिला विडी कामगार वसाहतीतील नागरी व पायाभूत सुविधांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे ठोस शिफारस करण्यात येईल अशी ग्वाही महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांनी दिली। सोलापूर दौऱ्यात रेनगर व गोदूताई नगरची पाहणी केल्यानंतर खोतकर यांनी ही भूमिका स्पष्ट केली। प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत संयुक्त बैठक घेण्याबाबतही आपण पुढाकार घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले। यावेळी माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। रेनगर प्रकल्पासाठी बीज भांडवल व पायाभूत सुविधांचा निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच गोदूताई नगरमधील मलनिस्सारण, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, स्मशानभूमी आणि ESI दवाखान्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी ज्येष्ठ आमदार हेमंत पाटील यांनीही वसाहतीतील रस्त्यांच्या दुरावस्थेची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने बैठक घेण्याच्या सूचना दिल्या। अरे नगर आणि गोदूताई परुळेकर नगर या दोन भागाच्या संदर्भात निवेदन माझ्याकडे प्राप्त झाले। माननीय हेमंतराव यांनी माननीय उपमुख्यमंत्री यांना मेसेज टाकलेला आहे, परंतु गेली अनेक वर्ष आरामसर आम्ही विधानसभेमध्ये एकमेकाचे साथीदार या ठिकाणी राहिलेलो आहे आणि त्या एका घट्ट नात्याच्या माध्यमातून जी काही जबाबदारी आता माझ्याकडे माननीय आराम मास्तराने माझ्याकडे ही जबाबदारी दिलेली आहे, तातडीने त्यांनाही माझा स्वभाव माहित आहे। एखादं काम त्यांनी हातात घेतलं तर ते कसं टोकाला लावतात आणि मीही घेतलं तर मीही कसं टोकाला जातो, आमची एकमेकाला आहे काम करणारे म्हणजे आमच्यासारख्या नवीन कार्यकर्त्यांना एक विद्यापीठ असलेलं असं व्यक्तिमत्व आदरणीय नरसय्या आडम साहेब, इथं उपस्थित असलेले आमदार सुनील शिंदे साहेब, आमदार कैलासराव पाटील, आमदार शेखर निकम साहेब आणि समितीचे सचिव आणि सर्व RDC साहेब आणि अधिकारी मंडळी, काल भाऊ मुद्दाम या अजेंड्यामध्ये ही बैठक मी ठरवली कारण मी दिवाळी अंकामध्ये लेख वाचलेला होता। गेल्या 20-25 वर्षापासून सातत्यानं बीडी कामगारांसाठी त्यांना घरं मिळावीत म्हणून कशा पद्धतीने यांनी लढा दिला उद्याचा मराठवाडा दिवाळी अंकात आणि त्याच्यानंतर माझी उत्सुकता जागी झाली। अनेकसा राजकीय काम करत असताना मॅडम गुरुजी आपलं नाव वारंवार वृत्तपत्राच्या माध्यमातून, रेडिओच्या माध्यमातून आपण जे काय आंदोलन करत होतात त्यावेळेस कानावर यायचं आणि उत्सुकता वाटायची की कोण आहे। आम्ही जरी शिवसेनेचे असलो आणि ते जरी कॉम्रेड असले तरी राजकीय विचार जरी वेगळा असला तरी सामान्यासाठी काम करणं हे बाळासाहेब ठाकरेंचा केंद्रबिंदू म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचा तेच केंद्रबिंदू